मॉर्निंग सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता बघा मी तुम्हाला मराठी आणि हिंदीची पेडोलॉजी सारखीच असते म्हणून तुम्हाला जास्त वेळ न घेता स्पष्टीकरण पण एकदम कमी देईल आणि तुम्हाला जे उत्तरं मिळतील हे आता आजपासून हे शेवटचे तुमचे 9 दिवस वाचले. या 9 दिवसात जेवढे PYQ तुम्ही समजून घेणार, करायला महत्त्व नाही, समजून घेणार तेवढा तुम्हाला फायदा होईल. मराठी आणि हिंदीचे PYQ सारखेच असतात. साक्षरता अर्जित करने के लिए सबसे निपुण. आता साक्षरता अर्जित म्हणजे आपण एखादं ज्ञान घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतो? ध्वन्यात्मक जागरूकता व प्रवाह. पहिलं ऑप्शन काय म्हटलंय? ध्वन्यात्मक जागरूकता प्रवाह. दुसरं काय म्हटलंय? दृश्य शब्दावली प्रतिमा की पेहचान. त्याच्यानंतर डिकोडिंगवर भाषा अवबोधन आणि त्याच्यानंतर सटीकतावर ध्वन्यात्मक बोध. आता साक्षरता म्हणजे काय? साक्षरता म्हणजे आपण जे वाचतो किंवा अर्जित करतो ते काय झालं पाहिजे आपलं, ते आपल्याला कळालं पाहिजे आणि आपण समजलं पाहिजे. त्याला काय म्हटलं जातं? डिकोडिंग ऑन अवबोध. अवबोध म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला जे कोणी काय म्हणतंय, आता उदाहरणार्थ मी काय सांगतोय हे तुम्हाला कळलं पण पाहिजे. बरोबर आहे का नाही? त्याचा अवबोध पण झाला पाहिजे, डिकोडिंग पण तुम्हाला करता आलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. बरोबर आहे का नाही? आता सटीकतावर ध्वन्यात्मक बोध म्हटलं तर सटीकतावर ध्वन्यात्मक बोध. आता सटीकता म्हणजे आपण नुसता शब्द उच्चारून महत्त्व नाही. बरोबर आहे का नाही? त्या शब्दाचा तोच अर्थ लावून आता बघा कधी-कधी काय होतं आता आपण म्हणतो चमचा. काय म्हणतो? चमचा. आता हा वेगवेगळ्या अर्थाने चमचा हा शब्द वापरला जातो. पण परिस्थितीनुसार तो अवबोध पण आपल्याला समजला पाहिजे आणि त्याचं डिकोडिंग पण करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा मराठीमध्ये जे असतात ना, म्हणजे मराठीचे काही समजून घेतलं, पण हिंदीमध्ये काय असतं माहिती आहे का? हिंदीमध्ये शब्द वेगळे येतात, म्हणजे कठीण येतात तुम्हाला फसवण्यासाठी. त्याच्यामुळे हिंदीचा पण तुम्ही सराव करतच चाला. निम्नलिखित में से कौन सा शिक्षण को प्रभावशाली तरीके से पढ़ाने के बारे में सही नहीं है. म्हणजे व्याकरण शिक्षणासाठी मी मराठीमध्येच प्रश्न करून टाकतो म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. व्याकरण शिकवण्यासाठी कोणती पद्धत उपयोगाची नाही असं म्हणताय. तर व्याकरण शिकवण्यासाठी कोणती पद्धत उपयोगाची नाही? पहिलं काय म्हटलंय? वास्तविक संप्रेषण प्रस्तुत. म्हणजे वास्तविक जीवनात जर तुम्ही चांगल्या उदाहरणं देऊन शिकवलं तर चांगलं आहे म्हणून पहिलं ऑप्शन येणार नाही. दुसरं काय म्हटलंय? संप्रेषण के अवसर प्रदान करणं. तुम्ही जर विद्यार्थ्यांना अवसर देणार तर हे पण चांगलं आहे. बरोबर आहे की नाही? व्याकरण के प्रासंगिक नेम प्रस्तुत करणं. प्रासंगिक व्याकरण म्हणजे एखाद्या प्रसंगानुसार व्याकरण म्हणजे आपण म्हणतो ना, प्रासंगिक नेम प्रस्तुत करणं म्हणजे विद्यार्थ्यांना ते नियमावली तुम्ही चांगल्या प्रकारे प्रासंगिक एका प्रकारे नाटक वगैरे याच्या माध्यमातून तुम्ही पण सांगू शकता. पण शेवटचा ऑप्शन काय म्हटलेलं आहे? व्याकरण को उसके नियम कंठस्थ करने के लिए करना. कंठस्थ करना म्हणजे बघा पाठांतर करणे. पाठांतर करण्याला कंठस्थकरण असं म्हटलं जातं. म्हणून हे ऑप्शन काय आहे? ऑप्शन 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा असेच प्रश्न असतात. प्रश्न काय तुम्हाला वेगळे कुठून येणार नाही, प्रश्न कुठून आणले जात नाही. प्रश्न हेच असतात. मराठीचं हिंदी, हिंदीचं मराठीत केलं जातं. बाकी प्रश्न कुठून येत नाही. त्याच्यानंतर कक्षा 3 की एक अध्यापिका अपनी कक्षा में पठन कोना सृजन करना चाहते. पठन कोना. आता पठन कोना म्हणजे आपण म्हणतो ना वाचनालय, त्याला पठन कोना म्हणतात. वाचनालय सृजित करणं म्हणजे वाचनालय तिला निर्माण करायचं आहे. बच्चों के लिए पुस्तक का चयन करते समय निम्नलिखित में से किस प्रश्न का सबसे अधिक महत्वपूर्ण मानना चाहिए. म्हणजे ते पठन कोना म्हणजे वाचनालय चालू करायचं आहे त्या शिक्षिकेला आणि पुस्तकं निवडताना चेन करणं म्हणजे पुस्तकं निवडताना तिने कशाचं लक्ष दिलं पाहिजे हे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. पहिलं ऑप्शन काय म्हटलेलं आहे? क्या इन पुस्तकों के लेखक जाने माने बाल साहित्यिक माननीय लेखक आहे. बघा हे ऑप्शन थोडं पॉझिटिव्ह आहे, हे बाजूला ठेवूया. त्याच्यानंतर 2 ऑप्शन काय म्हटलेलं आहे? क्या पुस्तके कक्षा में अधिकांश विद्यार्थियों के स्वतंत्र पठन स्तर के अनुसार लिखी हो. अधिकांश विद्यार्थी म्हणजे काय? सगळे विद्यार्थी आले पाहिजे. अधिकांश म्हणजे जे थोडेसे विद्यार्थी असतील, अधिकांश म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे काय असेल? स्वतंत्र पठन. पण बाकीच्यांचा विचार आहे का? अजिबात नाही. त्याच्यानंतर काय म्हटलंय? तिसरं ऑप्शन क्या पुस्तके तिसरी कक्षा के लिए
पठन पाठ्यचर्या को लक्ष्य को संबोधित करणे में मदत करेल. म्हणजे असं पाठ्यपुस्तक तुम्ही निवडणार का त्याच्यामध्ये आता समजा वाचन कोणा तुम्हाला तयार करायचं आहे. वाचन कोणामध्ये काय तुम्ही फक्त सगळं तुमच्या अभ्यासक्रमामध्ये जे आहे त्याचंच अनुसरण पुस्तक तयार करणार का? तर तसं करणार नाही. कारण विद्यार्थ्यांना वाचन कौशल्य विकसित व्हावे. का तुमचा असा निर्णय असेल का तुमचं पाठ जे असेल ती तिसरी इयत्तेचा जो अभ्यासक्रम त्यालाच अनुसरण पाहिजे. म्हणजे आपण वाचन कोणाचं का तयार करतो किंवा पुस्तकं का देतो का विद्यार्थ्यांना काहीतरी त्याच्यामध्ये रमावं, वाचनाची गोडी लावावी. आणि जर तुम्ही अभ्यासक्रमावरच आधारित त्यांना तिथे पण पुस्तकं उपलब्ध करून दिली तर म्हणजे हे पण काय असेल योग्य योग्य नाहीये. त्याच्यानंतर काय म्हटलंय? चौथा ऑप्शन काय म्हटलंय? क्या ये पुस्तके एक अधिक निर्देशात्मक प्रसंग प्रयोग केले उपयोग हो. निर्देशात्मक प्रसंग म्हणजे त्याच्यामध्ये खूप काही सांगितलं जाईल. निर्देश देणं म्हणजे असं का विद्यार्थ्यांनी कसं वागावं, असं वागावं हे पुस्तकामध्ये सांगितलं जाईल. तर हे पण योग्य नाहीये. म्हणजे काय होतं? आता पहिलं ऑप्शन कसं पॉझिटिव्ह आहे हे मी तुम्हाला सांगतो. क्या इन पुस्तक लेखक जाने-माने. जाने-माने म्हणजे बालसाहित्यिक लेखक मानणे. बालसाहित्यिक. आता प्रत्येक लेखक का बालसाहित्यिक होऊ शकतो का? अजिबात नाही. कारण त्या त्या माणसाला त्या लहान मुलांच्या वयानुरूप आता ग्रामीण भागातील बघा, ग्रामीण भागामध्ये आपण बघा अकबर आणि बिरबल याची पुस्तक पूर्वी यायची ₹5 असायची. पण या पुस्तकाची भाषाशैली बघा कशी होती, एकदम सोपी-सोपी. मग ग्रामीण पातळीवर ही भाषाशैली एकदम सोपी-सोपी. आता जर तुम्ही पुण्याकडे जर गेले ना तुम्हाला एकदम शुद्ध मराठीमध्ये काय भेटतात? पुस्तकं भेटतात. बालसाहित्य पण शुद्ध मराठी. तेच जर आपल्याकडे आणून दिले तर कोकण भागाकडे किंवा खानदेश भागाकडे याचा पण परिणाम होईल. आता मग बघा बहिणाबाई चौधरी याच्या अहिराणीमध्ये पण कविता कुठे असायचं? जळगाव वगैरे हा खानदेशचा भाग आहे. इथे असायच्या. त्या मुलांना लवकर समजायच्या. का समजायच्या? म्हणजे ते अहिराणीमध्ये आहे. म्हणजे बाल साहित्यिकचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. म्हणजे बाल साहित्यिक पाहिजे आणि बाल लेखक पण पाहिजे. का विद्यार्थ्यांच्या बौद्धिक पातळी पण त्यांनी लक्षात घेतली पाहिजे ना. आता एखाद्या आपल्यापैकी जर कोणाला बसवलं लिहायला आणि आपण जर लिहून काढलं 10वीच्या इयत्तेला समजेल अशा प्रकारची भाषा थोडी असे जर शब्द वापरले आपण संबोधित करणं, असे जर शब्द वापरले परिचित करणं, असे जर शब्द वापरून आणि त्या तिसरीच्या मुलाला जर दिलं तर उपयोगाचं होईल का? अजिबात होणार नाही. त्याच्यामुळे बाल साहित्यिक लेखक असावा, बाल साहित्यिक. बरोबर आहे का नाही? कारण विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार करून त्याने ते निवडलेले पाहिजे. म्हणून पुस्तक तयार केले कसे पाहिजे? बाल साहित्यिक असावे. म्हणून ते पुस्तक चयन कशाचं महत्त्वपूर्ण असेल तर त्याने पहिलं ऑप्शन ते महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यानंतर बघा हा प्रश्न मराठीमध्ये येतो. मराठीमध्ये हा आलेला प्रश्न आहे आणि तोच हिंदीमध्ये येतो. आता तुम्हाला मराठीमध्ये हिंदीचं मराठीत केलं का तुम्ही म्हणाल अहो सर किती सोपा प्रश्न होता. बघा एक अध्यापिका शिक्षार्थियों को अपने सहपाठियों से अपनी अभ्यास पुस्तिका की अदला बदल कर जांचने के लिए इस कार्य को क्या कहते? जांचने के लिए म्हणजे ही शिक्षिका काय करत आहे? विद्यार्थ्यांना तुमची जे पुस्तक आहेत, पुस्तिका माहिती आहे ना तुम्हाला? हां, एक प्रकारचं वही म्हणूया. तर ती काय करते आदला बदल करायची आणि जाचने केली. जाचने म्हणजे तपासून बघा. तुम्हाला मी सांगितलं होतं, ज्या वेळा विद्यार्थी एकमेकाची वही तपासतात. काय असतं ते? विस्तृत पठन करवाना चाहती है क्या? अजिबात नाही. संरचना को नियंत्रण अभ्यास? अजिबात नाही. नई शब्दावली का प्रयोग करवाना? अजिबात नाही. तर ते काय असतं? सहपाठी म्हणजे सवंगड्याकडून झालेलं मूल्यमापन. सवंगड्या म्हणून काय असतं? त्यांच्यामध्ये मूल्यमापनाचं कौशल्य विकसित करणं म्हणजे काय झालं? सहपाठी. सहपाठी म्हणजे सवंगडी. म्हणजे सवंगड्याकडून काय करते? सहपाठी के काम की जाच कौशल्य विकसित करणं म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये काय करते आहे ती? का विद्यार्थ्यांमध्ये पण कौशल्य निर्माण झालं पाहिजे ना. कारण हे बघा समोरच्याची चूक काढणं एवढं पण सोपं नसतं. आता उदाहरणार्थ तुम्ही ग्रुपवर मी एखादा प्रश्न टाकतो. तर तुम्ही चुकलेलेत हे मला सांगण्याआधी मला तो प्रश्नाचं उत्तर माहीत पाहिजे का नाही? मी फक्त म्हणायचं हे आहे, ते आहे. पण मला पण माहीत पाहिजे ना, म्हणून समोरच्याची चूक काढण्याआधी आपल्याला पण तेवढं ज्ञान असलं पाहिजे. काय नुसतं समोरच्याचं वही घ्यायचे आणि द्यायचे काहीतरी लाल पेनने रेगा करून, "हां, हे बाबा हे चुकलेलं आहे." पण तो समोरचा तुम्हाला विचारेल ना, "काय काय चुकले आणि काय चुकले? तू सांग बरं काय चुकलेलं म्हणजे काय विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्माण होईल का कुठे चुकलेलं आहे यासाठी सहपाठी काम के जाच का कौशल्य विकसित करणं. बघा या प्रकारे प्रश्न मराठीमध्ये समजून घेतला. आता बघा मी पण काही कुठे फॉरेनला शिकायला गेलो नाही, मी पण ग्रामीण भागातला. मी कसं हिंदीचं मराठी करून टाकतो. असं तुम्ही करायचे का? आता त्याच्यानंतर म्हटलंय बुनियादी चरण की अवस्था के वाले बच्चे के
तकनीक संलग्न नाही म्हणजे बुनियादी चरण. बुनियादी चरण म्हणजे विद्यार्थ्यांना काय करायचं, विद्यार्थ्यांच्या त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास व्हावा यासाठी अवस्था वाले बच्चे अधिगम में तब भी कहीं अधिक संलग्न होते. म्हणजे ज्या विद्यार्थी आता बघा, एखादा विद्यार्थी आपण म्हणतो ना, त्याच्या आघात झाला असेल, मेंदूवर आघात झाला असेल, असे विद्यार्थी वर्गामध्ये असतात. तर मग त्यांना काय होतं बुनियादी चरण, तर ते एकाच ठिकाणी ते बसू शकत नाही. काय होतं असतात बघा अशा ते एका ठिकाणी ते बसू शकत नाही किंवा ते शिक्षक जर वारंवार शिकवत असेल म्हणजे त्यांना तो कंटाळवाणा वाटतं. असे पण विद्यार्थी असतात. मग त्यांना थोडा 15 मिनिटाच्या तासिका कराव्या लागतात. 10 मिनिटामध्ये त्यांना सांगितलं मला बाहेर जायचं तर बाहेर जाऊ द्यावं लागतं. असे पण विद्यार्थी असतात. मग यासाठी काय यासाठी उपयोगाचं काय आहे? संलग्न केव्हा होतील? संलग्न म्हणजे ते विद्यार्थी केव्हा अधिक चांगले शिकतील? या प्रकारे आलेला हा प्रश्न आहे. पहिलं काय म्हटलंय? वे अध्यापक के पीछे पीछे शिशुगीत गाय. शिशुगीत म्हणजे त्या विद्यार्थ्यांना तुम्ही आता त्या विद्यार्थ्यांना पहिलेच कंटाळा येतो आणि तुम्ही जर सांगितलं शिक्षक म्हणतोय आणि त्याच्या मागेच म्हणत बसा, माझ्या मागे म्हणणार आहे. हे पण एवढं उपयोगाचं नाही आहे. पहिलं ऑप्शन. बरोबर आहे का नाही? दुसरं काय म्हटलंय? वो सभी इंद्रियों का प्रयोग करते और अपने हाथों को सक्रिय प्रयोग करते. बघा ही पॉझिटिव्ह आहे. काय असेल? सभी इंद्रियो का म्हणजे त्यांना त्या विद्यार्थ्यांना तुम्हाला काय करावं लागतं? त्यांना संलग्न करायचं. संलग्न म्हणजे त्यांना तुम्हाला सामील करून घ्यायचं आहे ना. सामील करून घ्यायचं म्हणजे सभी इंद्रियचा उपयोग त्या करायला पाहिजे. आणि हातो का म्हणजे विद्यार्थ्यांना आता तुम्हाला समजा त्यांना त्रिकोण वगैरे अशा खेळणी जर दिल्या ना ते स्वतः वस्तू ते उचलतात सगळ्या इंद्रिय उपयोगात होतात ना कारण स्पर्श केला म्हणजे नाक, कान, डोळा, त्वचा वगैरे ह्या सगळ्या इंद्रिय काय होतील त्यांचे जागरूक होतील त्याच्या माध्यमातून ते चांगले शिकतील म्हणजे हे काय दोन पॉझिटिव्ह आहे. वे अपनी कॉपी अक्षरों के बार बार ड्रेसिंग करते म्हणजे त्यांना फक्त परत परत लिहायला लावायचं. परत परत लिहायला लावलं तर ते पण उपयोगाचं नाही. पहिलेच कंटाळून जातात आणि अजून कंटाळून जातील. त्याच्यानंतर काय म्हटले मुख्य केंद्र सिर्फ सूक्ष्म गत्यात्मक कौशल्य विकसित करवत आहे. मुख्य केंद्र म्हणजे तुम्ही त्यांचा विकास करायचं काय फक्त त्यांचं गत्यात्मक म्हणजे सूक्ष्म कौशल्य त्यांचं विकास. सूक्ष्म कौशल्य म्हणजे त्यांना सांगायचं सिर्फ चित्र काढण्याचं. आता सूक्ष्म कौशल्य काय होतं तुम्हाला माहित आहे. स्थूल आणि सूक्ष्म मी तुम्हाला सांगितलं. त्यांना जर तुम्ही नुसते चित्रच काढ आणि हेच कारण लिखाण कामच कर हेच झालं ना सूक्ष्म कौशल्य. पण या विद्यार्थ्यांना मी पहिले सांगितलं का यांना बारीक कामं सहसा जमत नाही. यांना असे थोडं पळायला लावणं, थोड्या अशा उड्या मारायला लावणं असे हे कामं या विद्यार्थ्यांना जमतात. म्हणजे हे काय तिसरं पण तुमचं निगेटिव्ह झालं. ऑप्शन 2 काय झालं हे तुमचं उत्तर झालं का? कारण त्यांच्या सगळ्या इंद्रिया काय असतात ॲक्टिव्ह असतील. बरोबर आहे का? कारण तुम्ही त्यांना काहीतरी अशा वस्तू दिल्या किंवा काही प्रयोगासाठी काही प्रयोग म्हणजे बघा प्रयोग म्हटलं का आपल्या डोक्यात काय येतं? ते विज्ञानाची शाळाच आठवते प्रयोगशाळा. प्रयोग म्हणजे काय विद्यार्थ्यांना एखादी वस्तू द्यायची ते स्वतःहून हाताळतील याला म्हटलं जातं प्रयोग. आता बघा हा पण प्रश्न मी तुम्हाला मराठीमध्ये सांगितला ना लगेच तुम्ही म्हणाल का सर यार एवढं सोपं कसं काय? कक्षा 5 की एक शिक्षिका कहती है मैं अपना काम अध्यापक को विद्यार्थी कहती है. कक्षा 5 की एक विद्यार्थी कहती है. कक्षा 5 की एक विद्यार्थी कहती है मैं अपना काम अध्यापक को देने से पहले सटीकता से आंतरिक फाइल रूप से भी जांचती हूँ. मराठीमध्ये सांगू का हा प्रश्न तुम्हाला लगेच कळेल. शिक्षिकाला देण्यापूर्वी विद्यार्थी स्वतः वही तपासतो आणि मग शिक्षिकेला देतो. बरोबर आहे का नाही? काय आहे? ती विद्यार्थी काय करते वही पहिले तपासून घेते आणि मग शिक्षकाला देते. मी तुम्हाला सांगितलं होतं याला काय म्हटलं जातं मुद्रित शोधन म्हटलं जातं. मुद्रित शोधनला इथे काय आता तुम्हाला हे मराठीमध्ये मी शब्द अडचण देतात. म्हणजे काय असतं तुम्ही समजून घेत नाही. तर मग याला काय म्हटलं जातं मुद्रित शोधन म्हणजे प्रूफ रीडिंग म्हटलं जातं. प्रूफ रीडिंग. आणि तुम्हाला एक सांगतो ज्या विद्यार्थ्यांना अजून पण माहीत नसेल आता बघा तुम्ही काय करायचं ज्याची हिंदी भाषा एक असते ना त्याची मराठी ही सेम असते. सेम ट्रान्सलेशन करून आलेली असते पेडॉलॉजी. बरोबर आहे का नाही? ज्याची हिंदी 2 आहे ना ज्याची हिंदी भाषा 2 आहे हिंदी भाषा 2 आहे त्याची मराठी भाषा 2 ही सारखीच असते. ट्रान्सलेशन म्हणून काय करायचं जर तुम्हाला आशामध्ये कुठे अडचण आली तर सरळ मराठीचं मध्ये अडचण आली तर हिंदीचं बघून घ्यायचं आणि हिंदीमध्ये अडचण आली तर मराठी बघून घ्यायचं. आता याला म्हणतात मुद्रित शोधन. मुद्रित शोधनला मराठीमध्ये प्रूफ आता इंग्लिशचा शब्द वापरून दिला यांनी प्रूफ रीडिंग. बरोबर आहे की नाही? मुद्रित शोधन मराठीमध्ये त्यांनी वापरून दिला प्रूफ रीडिंग. म्हणजे काय असतं तुम्हाला फक्त इथे फसवणं त्यांचं सिटेट काय असतं कारण ते परिचित होऊन गेलेले त्याच्यामुळे तुम्हाला फसवणं जेवढं फसवलं तेव्हा तुम्ही फसतात. आणि तुम्हाला एक सांगतो
प्रत्येक पेडोलॉजी म्हणजे मराठीचे 9 प्रश्न एवढे सोपे येतात आणि हिंदीचे 9 प्रश्न एकदम सोपे सोपे येतात पेडोलॉजीमध्ये. तुम्ही जेवढा कंटिन्यू करणार हे शेवटच्या दिवस तुमचाच फायदा होणार आहे. एक अध्यापिका कक्षा 2 के विद्यार्थियों के लिए विविध प्रकार की शिक्षण अधिगम सामग्री जुटाना चाह रही है. म्हणजे विद्यार्थी काय करते, वर्ग कोणता आहे, दुसरीचा. 2 एवढं लक्षात ठेवायचं. विद्यार्थी केवढे आहेत, जुटा रही है. तर निम्नलिखित में से कोणचा मानदंड बघा. आता तुम्हाला एक सांगतो, हे जे असतात ना, पहिलीचा विद्यार्थी, दुसरीचा विद्यार्थी, तिसरीचा विद्यार्थी, हे विद्यार्थी तुम्ही लक्षात ठेवायचं. हे विद्यार्थी जर लक्षात ठेवले ना, तर तुम्हाला प्रश्न नीट समजून नाही घेतला तरी चालेल, पण विद्यार्थी कितवीचे लक्षात ठेवायचं. आता बघा, आता काय म्हटलंय का, उपयुक्त नाही, चयन केले सही नाही, सही नाही. TLM उपयुक्त नाहीये, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी उपयोगाची नाही का शिक्षण सामग्री निवडताना. आता पहिला ऑप्शन काय म्हटलेले बघा, चयनित सामग्री इस आयु के समूह के बच्चों के लिए प्रयोग के लिए आकर्षित और सुनिश्चित होनी चाहिए. बघा, म्हणजे हे चांगलं आहे, कारण विद्यार्थ्यांना तुम्ही प्रयोग सामग्री निवडणार. आता वर्ग काय आहे, दुसरीचा. आता दुसरीच्या वर्गाला निवडताना तुम्हाला तर कादंबरी तर निवडताना येणार, कादंबरी नाही चालणार. म्हणजे काय होईल, तुम्हाला ते आकर्षित असावं. म्हणजे लहान मुलांसाठी चित्रमय, मोटू पतलू, मोगली वगैरे असे चित्रमय जे असतील ना, ते साधनं तुम्ही निवडले पाहिजे. म्हणजे काय झालं, हे पण पॉझिटिव्ह आहे. चयनित सामग्री ऐसी हो जो बच्चों को जिज्ञासा, खोजबीन, प्रयोग करणे पर्याय अवसर दे. म्हणजे काय असेल, विद्यार्थ्यांना बघा, आता आपण पहिली दुसरीचे पुस्तक असते ना, एखादं वाघाचं चित्र असतं, ते वाघाची शेपटी गायब करूनच शेपटी दुसरीकडे असते आणि त्याला सांगितलं जातं मग काय आहे इथे कमी आहे. म्हणजे काय होईल, याच्याने जिज्ञासा. एखादं हत्तीचं असतं, त्याची सोंड असते, ती बाजूच्या चित्रामध्ये असते. मग शिक्षक सांगतात, बघ रे याच्यामध्ये काय कमी आहे. मग ते म्हणतात, हां हे जे आहे ना, हे इथे पाहिजे होतं. म्हणजे काय होईल, याच्याने तुम्हाला खोजबीन तयार होईल, जागरूकता निर्माण होईल. तिसरं ऑप्शन काय म्हटलंय, चयनित सामग्री अधिमानत स्थानिक रूप से निर्मित या स्थानिक रूप से. बघा, स्थानिक रूप से. आता स्थानिक रूप से निर्मित काय असते का, म्हणजे विद्यार्थी आता बघा ग्रामीण भागामध्ये, म्हणजे तुम्ही काय करा, तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे साधनं उपलब्ध असतील. आता जर तुम्ही अमेरिकेचं जर एखादं साधन घेऊन आले शिकवायला, का शैक्षणिक साधन म्हणून, ते इथे चालणार आहे का. म्हणजे स्थानिक रूप से उपलब्ध हो, स्थानिक रूप से ओ आसानी से बदलला. जसं की म्हणजे तुम्ही जे साधनं आणायचे ना, आता विद्यार्थ्यांना या अशा वस्तू घ्यायच्या का स्थानिक. आता उदाहरणार्थ समजा तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथे 10-15 किलोमीटर तुमचा तालुका असेल, जिल्हा असेल, तर म्हणजे काय होईल, एखादी तुम्ही वस्तू असेल ती आदला बदल जरी म्हणजे कठीण जाते, बदल पण करू शकतात. हे पण चांगलं आहे, बरोबर आहे का नाही. आणि जर तुम्ही जर म्हणायचं मी अमेरिकेवरून वस्तू आणल्या विद्यार्थ्यांसाठी, पण नंतरून जर बदलायचा विषय आला तर म्हणजे काय होईल, तो पण तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे, कारण आसानीसे उपलब्ध होईल. चौथं ऑप्शन काय म्हटलेले, चयनित सामग्री सिर्फ बच्चों द्वारा बनाई हो. आता चयनित सामग्री सिर्फ बच्चे द्वारा. आता तुम्हाला प्रश्न मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं का, विद्यार्थी कितवीचे आहेत, दुसरीचे विद्यार्थी. आता दुसरीचे विद्यार्थी साधन सामग्री बनवू शकतील का. उत्तर कोणाकडे असेल, काहीच नाहीच बनवू शकत, कारण त्या विद्यार्थ्यांना काय होतं, त्या विद्यार्थी आत्ताशी ते शिक्षण घ्यायला लागले, ते साधन सामग्री काय असेल आणि त्यांना शैक्षणिक सामग्री बनवण्याचं काय माहीत आहे का. आणि मग ऑप्शन काय म्हटलंय, सिर्फ बच्चोद्वारा. आता शिक्षक जर म्हटलं असतं शिक्षक और बच्चोद्वारा, म्हणजे काहीतरी आपण म्हणू शकलो असतं का पॉझिटिव्ह आहे बाबा, पण इथे काय म्हटलं, सिर्फ बच्चोद्वारा. आता दुसरीच्या विद्यार्थ्यांना धड काहींना वाचता येत नाही आणि ते कुठली आपल्यासारख्यातल्यांना अजून जर एखादं शैक्षणिक साधनं बनवायला लावले, तर अजून सुद्धा असे काही झेडपीला शिक्षक आहेत, त्यांना शैक्षणिक साधनं काय बनवायचं हे त्यांना माहीत नाही. तुम्ही या विद्यार्थ्यांकडून अपेक्षा करणार आहेत का, अजिबात नाही. म्हणून काय झालं, हे चौथं ऑप्शन चुकीचं आहे. म्हणजे हेच इथे काय करायला पाहिजे, हे तुम्ही निवडायला नाही पाहिजे. बघा, असा प्रश्न समजून घ्यायला पाहिजे. आता बघा, हा प्रश्न पण तुम्हाला मराठीमध्ये सांगितला का तुमचे उत्तर पटाकन येतात. मराठीमध्ये सांगितलं का उत्तर येतात आणि हिंदीमध्ये सांगितलं का कुठेच जातं. असं करू नका. मराठी आणि हिंदीचे तडजोड लावायला शिका, काय मी काय डिक्शनरी घेऊन बसलेलो नाही, मी काय डिक्शनरी घेऊन बसत नाही. मी फक्त काय करतो, आपल्या मराठीमध्ये मोडायला शिकाय ना हिंदी. कौन-सा उपागम, कौन-सी विधि, उपागम विधि एकच दिलेले. कौन-सी विधि बच्चों को भाषा की कक्षा में उनकी अपनी सहजाता भाषा म्हणजे मातृभाषा, बघा, मातृभाषा का प्रयोग करने के लिए प्रोत्साहित नाही करती. आता प्रोत्साहित नाही करते म्हणजे मातृभाषा वापरली जात नाही. कोणत्या विधीमध्ये मातृभाषा वापरली जात नाही, स्पष्टीकरणाची गरज नाही.
स्पष्टीकरणाची अजिबात गरज नाही. मातृभाषा कोणत्या पद्धतीमध्ये वापरली जात नाही, तर थेट पद्धत असते. थेट पद्धत तिला काय म्हटलं जातं? डायरेक्ट मेथड. प्रत्यक्ष विधी. थेट पद्धतीमध्ये मातृभाषा वापरली जात नाही. बघा, थेट पद्धतीमध्ये मातृभाषा वापरली जात नाही. व्याकरण अनुवादमध्ये मातृभाषा वापरली जाते. बघा, हिंदीचं मराठी आणि मराठीचं हिंदी, काही वेगळा प्रश्न आलेला आहे का? आता शेवटचा प्रश्न हा पण मराठीमध्ये येऊन गेलेला मी एक वेळा तुम्हाला सांगितलेला पण. मराठीमध्ये ज्यांना आता मराठीमध्ये काय असतं आणि हिंदीमध्ये काय लगेच मी तुम्हाला सांगून देतो. कक्षा 3 की अध्यापिका, कक्षा 3 की आपण मराठीमध्येच तिसरे वर्गाची शिक्षिका, बरोबर आहे का नाही? आपने शिक्षार्थियों को से कहा कि वो अपने सहपाठियों से कहना 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 शब्द के प्रयोग की योग्यता से संबंधित जांच प्रश्न पूछे. कहना, आता कहना मराठीमध्ये काय आलेलं होतं? कर सकते हो. मैं खा सकती हूँ. हिंदीमध्ये पण येतं. तू करू शकतो, तू गाऊ शकतो, तू नाचू शकतो, तू पळू शकतो. असा शब्द आलेला होता ना, इथे सकना आलेला आहे, सकना. मग आता सकना या शब्दाचा उपयोग काय होईल? विद्यार्थी जसं मराठीमध्ये शकतो म्हटलंय ना, मग विद्यार्थी काय करतील? मी पळू शकतो, गाऊ शकतो, नाचू शकतो, जाऊ शकतो, येऊ शकतो, असे. मग या असे शब्द वारंवार, असे प्रश्न वारंवार विचारलात काय? संबंधित 5 प्रश्न. किती विचारायचे? 5-5 प्रश्न. मग विचारेल मी, समजा विचारलं शिंदे मॅडमांना, सांगा मॅडम, गाऊ शकतो, शकतावर 5 शब्द बनवा. मग ते 5 शब्द म्हणतील मी पळू शकतो, गाऊ शकतो वगैरे, असे काहीतरी 5 शब्द. लगेच समोरच्याला परत तो एक शब्द दिला जाईल. याच्याने काय होईल? तर काय होईल याच्याने? नियंत्रित मौखिक अभ्यास होईल का? अजिबात नाही. बरोबर आहे का ना? निष्क्रिय श्रवण होईल का? अजिबात नाही. कारण विद्यार्थी सक्रिय करताय ना एकमेकाला प्रश्न विचारून. स्वचंद्र बोलणं हे पण होणार नाही. याच्याने काय होईल? मौखिक प्रवाह अभ्यास. याच्याने मराठीमध्ये पण होतं ना, मौखिक प्रवाह होईल ना, मौखिक प्रवाह होईल का? विद्यार्थ्यांना काय होईल? मौखिक म्हणजे विद्यार्थ्यांना बोलके करायचंय. उद्दिष्ट काय याच्याने? बोलके करण्यासाठी हा उद्देश आहे. बघा, म्हणजे ऑप्शन 1 काय याचं उत्तर आहे? बघा, मराठी आणि हिंदी काही वेगळं आहे? नाहीच. आता तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला 9 प्रश्न मराठीमध्ये सोपे येतात आणि 9 प्रश्न हिंदीमध्ये सोपे येतात. 9 आणि 9 18 मार्क हे होतात आणि तुमचे उरले 6 प्रश्न, बरोबर आहे का नाही? मग 6 पैकी मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही अंदाजे जरी मारले 6 तर तुमचे 3 बरोबर येतात. 3 बरोबर आले किंवा 2 बरोबर आले म्हणजे तुमचा 10चा स्कोर झाला. म्हणजे दोघं पेडॉलॉजीमध्ये मराठी आणि हिंदीमध्ये 10-10 म्हणजे 20 झाला. आणि जे तुम्ही व्याकरण सोडवणार आहेत, व्याकरण आणि पॅसेज, त्याच्यामध्ये तुमचे 25 म्हणजे 45. मराठी 60 पैकी तुम्ही 45चा स्कोर करता. 60 पैकी 45. मग 90 पैकी तुम्ही 45 करू शकत नाही का उर्वरित? हमखास करू शकता ना. 60 पैकी जर तुम्ही 45 करता तर 90 पैकी 45 करू शकत नाही का? असं टार्गेट तुम्ही सगळ्यांनी ठेवा. सगळेच पास होणार आहे. फक्त लक्ष द्या आणि बघा PYQ. आणि PYQ ज्यांना समजत नसेल तर माझे PYQ जरूर बघा.